तर आज मी बनवणार आहे हेल्दी चॉकलेट बार। 1 वाटी मखाना क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवून हा मखाना छान भाजून घ्यायचा आहे। आता हे छान भाजून झालेलं आहे। आता हे थंड करायला ठेवते। थंड झालं की आपण ह्याची फाईन पावडर करून घ्यायची आहे। हातात घेतल्यानंतर मस्त छान असं पटकन क्रश होतं, असं क्रश झालं पाहिजे। अर्धी वाटी पंपकिन सीड्स घेतलेले आहेत। सनफ्लावर सीड्स घेतलेले आहेत। थोडेसे मेलन सीड्स पण घेतलेले आहेत। थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे। आता हे सुद्धा मी काढून घेते। छान भाजून झालेले आहेत। 4 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि 4 चमचे अलसी म्हणजे जवस घेतलेला आहे। आता हे सुद्धा आपण छान गरम करून घ्यायचं आहे। छान भाजून झालेलं आता हे सुद्धा मी एका बोलमध्ये काढून घेते। आहेत अर्धी वाटी काजूचे तुकडे, अक्रोडचे मी बारीक तुकडे केलेले आहेत। अर्धी वाटी बदामचे पण थोडे बारीक तुकडे केलेले आहेत। पाऊण वाटी पिस्ता घेतलेला आहे। आता या खमंग भाजलेल्या ड्रायफ्रुट्स मध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। त्याचा कव्हर सुद्धा मी काढून घेतलेला आहे आणि डाळी करून घ्यायची आहे। हे छान मिक्स करून घेतलं। आता हे पूर्ण साहित्य आपण थंड करून घ्यायचं आहे। भाजून घेतलेल्या मखाण्याची पावडर मी केलेली आहे। इथे मी खजूर घेतलेले आहेत आणि ह्या खजुरामधल्या बिया काढलेल्या आहेत आणि खजुराचे ढेकं पण काढून घेतलेली आहेत आणि हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। छान पेस्ट करून घ्यायची आहे, वाटून घ्यायचं आहे। खजूर वाटून घेतलेले आहे। वेलची पूड छान फ्लेवर येण्यासाठी ते मखाण्याची पावडर घालून घेऊया आपण। छान मिक्स करून घेते। खजुराची अशी बारीक पेस्ट केलेली आहे ती आपण इथे घालून घेऊया। 2 चमचे मी मध घालून घेतलेला आहे। आता आपण हे सेट करायला ठेवूया। चोकोनी भांडं घेतलेलं आहे, त्याला आपण मी बटर पेपर लावून घेतलेला आहे। थोडंसं तुपाने ग्रीस केलेली वाटी घेतलेली आहे आणि हे असं छान दाबून घ्यायचं आहे। आता हे फ्रीजमध्ये एक अर्धा पाऊण तास मी असं सेट व्हायला ठेवते। डार्क चॉकलेट घेतलेलं आहे, शुगर फ्री आहे आणि हे चॉकलेट आता आपण मेल्ट करून घ्यायचं आहे। या पातेल्यावरतीच आपण हे डार्क चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। 1 चमचा कोकोनट ऑइल घालून घेते, त्याच्यामुळे आपल्याला या चॉकलेटला छान असं ग्लेज येणार आहे। छान चॉकलेट मेल्ट झालेलं आहे। फ्रीजमधून मी बाहेर काढलेलं आहे, बऱ्यापैकी छान सेट झालेलं आहे। मेल्ट केलेले चॉकलेट सिरप घालून घेते आणि सगळीकडे छान पसरवून घेणार आहे मी। आणि आता हे फ्रीजमध्ये 1 ते 2 तास ठेवायचं आहे, पूर्ण चांगलं सेट होईपर्यंत। हे पहा मस्त छान सेट झालेलं आहे।